पण ह्याच्या मागे नक्की कुणाचा हात आहे ना ह्याचाच काय अंदाज बांधता येत नाही आम्हाला. हा जो कुणी बी आहे ना लय हुशार आहे. आपल्याबद्दलची खडानखडा माहिती त्याला, कुणाची खोली कुठली हे सुद्धा त्याला माहिती. म्हणजे या घरातल्या घडामोडी त्याच्यापर्यंत कशा पोचतील याची बरोबर व्यवस्था केली त्या नराधमानं. पण वाघमारे आज खरोखर वाचलो आपण. मी खोलीतून बाहेर पडायला आणि नेमकं तो आर्यन टपकायला. मी तर एवढा टेन्शन मध्ये आलो होतो ना, मला वाटलं आता आपलं काय खरं नाही. त्याला शंका तर आली नसेल ना? काय माहिती. आणि वाघमारे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, त्याला बोलण्यात गुंतवून ठेवा असं सांगितलं होतं ना. मग तू लगेच परत कसं काय आला? तुमच्यामुळे माझी गोची झाली असती ना. एक मिनिट, मी त्याला बोलण्यात गुंतून ठेवायचा लय प्रयत्न केला. आणि गुंतून ठेवायचं म्हणजे काय, त्याला पकडून ठेवायचं होतं वे? मी त्याला मनात येईल ते प्रश्न विचारत होते. मग अचानक काय झालं काय माहिती, काम आहे म्हणून तुझ्या खोलीकडे पळत आला. मग अडवायचं ना त्याला. सत्य काही काय रे, मी जर त्याला अडवलं असतं तर त्याला माझ्यावर शंका आली नसती. शंका तर त्याला आत्ता बी आलीच असेल ना. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघितले का? वाघमारे जर त्या आर्यनला कळलं ना की मी आजोबा नसून सत्य आहे, तर त्या माथे फिरूला पकडायचं सगळं मिशन फेल होईल आपलं. मला नाही वाटत त्याला काय शंका आली असेल. म्हणजे एकंदरीत त्याच्या वागण्यावर असं काही नाही वाटत. नको टेन्शन घेऊ. काय झालं आता, कसला विचार करतोस? वाघमारे तुम्ही एक गोष्ट नीट ऑब्झर्व केली का? कोणती? तो आर्यन मला त्याचा लॅपटॉप बघूच देत नव्हता. म्हणजे लई विरोध करत होता. असं का करत असेल तू? अरे का करत असेल काय? तो बोलला ना त्याच्या कामाचा लॅपटॉप आहे, आणि त्याच्या लॅपटॉप मध्ये कामाच्या बाबतीत काही अशा कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतील ज्या दाखवायच्या नोकरदारांना परवानगी नसते, म्हणून दाखवला नसेल. आणि सत्या, तू त्याच्यासाठी आजोबा आहेस. त्याला असंही वाटलं असेल ना की तुला काय कळणार आहे त्यातलं, म्हणून दाखवलं नसेल. नाही वाघमारे, काहीतरी गडबड आहे. म्हणजे काहीतरी चुकतंय. आपल्याला नीट तपास घ्यावा लागेल. आई, आई, अगं कुठं चाललीस एवढ्या गडबडीत? तुला किती वेळा सांगितलं रे, बाहेर जाताना कुठं चाललेस म्हणून विचारत जाऊ नको. का नको विचारू? नाही विचारायचं. आई अगं केवढी चिडलीयस? हा, जरा शांत हो आणि काय झालंय ते नीट मला सांग. एवढी चिडचिड करू नकोस. कशी नको करू चिडचिड? हा अगं ते लोक आपल्या मंजूचं दुसरं लग्न लावून त्याला निघालेत, आणि ते बी तिच्या मनाविरुद्ध. काय वाटलं असेल माझ्या लेकीला? तिचं किती प्रेम होतं सत्यजितरावांवर. ते गेल्यानंतर तिची अवस्था किती बिकट झाली होती माहिती आहे ना तुला? त्या लोकांनी तिचा जरा तरी विचार करायला पाहिजे होता. माझ्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. आता मी गप्पा बसणार नाही. तिथं जाऊन त्यांना अडवणार. अडवणार म्हणजे? तिथं जाऊन त्यांच्याशी भांडण करणार आहेस तू? भांडण नाही करणार, गोडीत जाब विचारणार त्यांना. पण जर त्यांनी नाही ऐकलं ना तर भांडण करायला बी मागं पुढे बघणार नाही मी. माझ्या लेकीच्या बाजूने मला ठामपणे उभं राहायलाच पाहिजे. मला कुणीच अडवू शकत नाही आता. आई, आई अगं, आई थांब ना. अगं जरा शांत हो. हे असे माझ्यासारखे निर्णय का घेतेस? हे बघ, आपली दीदी आत्ताच तिथं गेली. ही वेळ नाहीये या सगळ्या गोष्टी बोलायची. जरा वातावरण शांत होऊ दे, आपण सविस्तर बोलूयात. नाही आमरे, काही झालं तरी मला माझ्या लेकीच्या बाजूने उभं राहावंच लागल, आणि मला कोणीच अडवू शकत नाही आता. आई अगं, आई ना तर तिथं जाऊन काही गोंधळ वाढवू नये म्हणजे झालं. मम्मी, हे
पोरग लईच अभ्यासू दिसते. जेव्हा केव्हा बघावं तेव्हा आपली पुस्तकात डोकं घातलेलं असते, नाही तर लॅपटॉपमध्ये डोकं घातलेलं असते. ह्या अशा पोराच्या माथी मारणार होईल जाऊ बाई. हे सपने हा ते पुस्तकात गाडलेलं असू दे तर अजून कशात. हा मला फक्त माझ्या मंत्रिपदाशी मतलब आहे बघ. हा ते बी आहेच म्हणा. चला चला पुढे चला बघा त्याची चला. अरे मम्मी साहेब सपना नाही काही काम होतं का? काय आहे ते उभा का तू बस की. नाही नाही तुम्ही बसा ना. कोणीच बसत नाही का? जाऊ दे मित्री बसते माझे पाय दुखते. ऐक नाना उभेच राहते. बोला तुम्ही बोला. एक काम करू आपण तिघे बसू प्लीज हॅव अ सीट. आता विषय कसा काढू ह्याच्याकडं कसं बोलू. मम्मी साहेब कसला एवढा गंभीर विचार करताय? काही विचारायचं होतं का मला? इशारो मग काय चाललंय तुमचं? मम्मी साहेब काही महत्वाचं बोलायचं असेल तर प्लीज बिंदास विचारा. अरे बाळा तुझे वडील कुठं असतात सध्या? अचानक चौकशी करायला का आली रे बाई? आर्यन हा ते डॅडी साहेबांचं असं फिक्स काही नसतं. म्हणजे राजकीय दौऱ्यामुळे ते नेहमी असे इकडून तिकडं फिरणं चालूच असतं त्यांचं. मोस्टली US, कधी UK. आता ते जर्मनीत आहे सध्या. आणि जेव्हाही भारतात असतात तेव्हा ते मोस्टली दिल्लीच्याच घरात असतात. पण तुम्ही असं अचानक चौकशी का करताय? काही अडचण आली आहे का? नाही काय अडचण नाही. दिल्लीत घर असेल ना तुमचं, श्रीमंत असेल ना तुम्ही, चिक्कार प्रॉपर्टी असेल ना तुमच्याकडं. हो म्हणजे आहे व्यवस्थित प्रॉपर्टी. 4 पिढ्या बसून खातील एवढी तर आहेच. पण खरं सांगू का मम्मी साहेब, मला त्या प्रॉपर्टीमध्ये रत्तीभरचा इंटरेस्ट नाही. कारण मला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. म्हणून तर मी असं लांब राहतो, एकटा राहतो. बघितलं का सपने किती गुणी लेकरू आहे ती. प्रत्येक आईच्या पोटी असं पोरग जन्माला यायला पाहिजे बघ. आई बापाच्या जीवावर मजा न करणार. खरे खरे. अरे बाळा